श्री स्वामी समर्थ सर्वांना. गुरुपौर्णिमेचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. आज होतं गुरुपौर्णिमा म्हणून मी पहाटे 5 वाजता उठले. नित्यनेमाने आपलं दररोजचं उंबऱ्याचं पूजा वगैरे सगळं कंप्लीट करून घ्यायचं होतं मला. आज असं वाटायला लागले की साक्षात स्वामी समर्थ आपल्या घरी येणार आहेत असं मला भास व्हायला लागले. आज खूप छान वाटायला लागले मला सकाळ सकाळी. फायनली माझी उंबऱ्याची पूजा झाली. आता रांगोळी काढून घेते. रांगोळी कशी वाटली नक्की सांगा. उंबऱ्याची पूजा पण झाली. आज मला खूप प्रसन्न वाटायला लागले कारण मी पहाटे उठले. चला आता देवपूजा करून घ्यायचे. गणपती बाप्पाचा अभिषेक झालं. त्यांना तिथं विराजमान करायचे. तिथं अक्षत टाकायचं. त्याच्यावर गणपती बाप्पाला ठेवायचा अष्टगन, हळद, कुंकू, अक्षदा वाहून आपलं हराळ ठेवून झालं. आता फुलं व्हायचं, अक्षत व्हायचं. आज गणपती बाप्पाची पूजा झाली. आता मी स्वामींसाठी दिवा प्रज्वलित करते. दिव्याला पण हळदी कुंकू अक्षता वाहून फुलं ठेवून नमस्कार करून स्वामी महाराजांच्या अभिषेकाला लागायची साहित्य दही, पंचामृत, तांदूळ, फुलं, चंदन, तुळस, हराळ मी उठणं उलटं ठेवले. आता स्वामी महाराजांना पहिला पाण्याने अभिषेक करून घ्यायचं. त्यानंतर उठणं लावायचं. उठण्याने मस्तपैकी त्यांना उठणं लावून चंदनने अभिषेक करायचा आधी. परत दहीने अभिषेक करायचं. मग परत पंचामृतनी अभिषेक करून घ्यायचं स्वामींना. स्वामी महाराज आज आपले म्हणजे असं मला असं वाटायला लागले की साक्षात स्वामी महाराज माझ्या घरात बसलेत का. त्यांचं आज रूपच वेगळं दिसायला लागले. हसरं चेहरा दिसायला लागले. खूप छान दिसायला लागलेत त्यांनी आज. त्याच्यानंतर आरती ओवाळून घ्यायचं. अगरबत्ती ओवाळून घ्यायचं. आरती ओवाळायच्या नंतर अगरबत्ती ओवाळून घ्यायचं. मग स्वामींना परत पाण्याने स्वच्छ अभिषेक घालून घ्यायचं. मी स्वामींचं पाठीमागच्या बाजूला आधीच सगळं तयारी करून ठेवली. त्यांची वस्त्र वगैरे सगळं. मग आता तिथं अक्षता व्हायचं. त्यांना विराजमान करायचं. हळदी कुंकू वाहून स्वामी समर्थाला विराजमान करायचं. त्याच्यानंतर त्यांना अत्तर लावून घ्यायचं. मी स्वामींना लावते हिना अत्तर. हिना अत्तरच त्यांना आवडते. तेच त्यांचं प्रिय आहे. मी डाव्या बाजूला शंख ठेवले. हळदी कुंकू वाहिले. त्याला पण फुलं वाहिले. मग नंतर स्वामी महाराजांना मस्तपैकी फुलं बिलं वाहून त्यांना अगरबत्ती ओवाळून घेतले. नैवेद्य ठेवले. सगळं पूजा पूर्ण झाल्यावर नैवेद्य ठेवले. माझी स्वामी समर्थांना मी आज सकाळी जाऊन आरती वगैरे करून घेतली. सकाळी माझी पाठच पूजा सगळं पार पडलं. सगळं पूजा व्यवस्थित झालं. आज माझं मन खरंच खूप प्रसन्न होतं. मला जेवढं मी स्वामींची सेवा करेल तेवढं माझं मन प्रसन्न होते. आणि तुम्ही पण असंच करत जाऊ. बघा तुमच्या घरात स्वामी महाराज विराजमान होतात. मी आरती घेतली. रुद्राने आरती घेतली. चला आता चहा गाळून का नाही स्वामी समर्थाला चहा ठेवायचं होतं. त्यांना पण चहा दिली. फायनली माझी पूजा कंप्लीट झाली. स्वामी महाराजांचं पण चहा पिऊन झालं. कशी वाटायला लागलेत माझी स्वामी समर्थ. आज तर लय गोड दिसायला लागलेत माझी स्वामी समर्थ. तुम्ही पण असं स्वामी सेवा करा. चला मी आता चालले किचनकडं. म्हणले चहा गाळून चहा पिऊन घ्याव. चपाती करावं. चपाती एवढं करून झाले की आज होतं गुरुपौर्णिमा म्हणून माझं लवकर लय लगबग गडबड चालली होती. यशचं पण गडबड चाललं होतं. त्याने म्हणत होता मम्मी मला मिसला काहीतरी गिफ्ट द्यायचे. म्हणले उशीर नको व्हायला. लवकर चपाती वगैरे करून घ्याव. उशीर झाले की परत उशीर होते. एवढं मोठं राडा पडलं होतं. किचन क्लीन केले सगळं. मग यशला घेऊन मी मंदिरात गेले. तिथं आमच्या गावात दत्त मंदिर आहे. तिथं दर्शन घेतला. तो दर्शन वगैरे घेऊन प्रदक्षिण घालत होता. प्रदक्षिण वगैरे घालून त्याला मी एक गुलाब घेऊन दिले. मिसला काय बोलायचं त्याला. यश म्हणत होतं मिसला काय म्हणून. मग परत 11 वाजता रुद्राला आणले. त्याला पण दत्त महाराजांची दर्शन वगैरे घेतला. तो पण इथं नंदी आहे. नंदीचं पण दर्शन घेतला. तो पण प्रदक्षिण वगैरे घालत होता. प्रदक्षिण घालून झालं. आम्ही चाललो आता स्वामी महाराजांच्या मठात. सरतपावाडीला मठ येते. आम्ही तिथं चाललो. खूप गर्दी होती. प्रचंड गर्दी होती. तर स्वामी महाराजांना विडा वगैरे ठेवायला नारळ घ्याव. गर्दी तर भरपूर होती. मस्तपैकी स्वामी महाराजांचं दर्शन झालं. मी विडा वगैरे ठेवले. त्यांना गुरुदक्षिणा दिली. इथं आपलं पुढं येऊन पालखीची दर्शन झाली. तिथं पण मस्त दर्शन झाली.
तुम्ही पण इथं दर्शनाला येऊ शकता. सरतपवाडीला आहे, आम्रवृक्ष मठ आहे. इथं म्हणजे लय गर्दी असते गुरुवारचं, तर प्रसाद वगैरे सगळं असते आणि मस्तपैकी दर्शन पण होते. इथं होमचं आमचं दर्शन झालं. मग आम्ही थोडासा आता प्रसाद खायला घेतलो. प्रसाद वगैरे खाऊन नक्की आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू.